प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज जबरदस्त तमाशा रंगलाय बरं का. आता ही जानकी वेड्या पिशासारखी ऋषिकेशला फोन करायसाठी म्हणून धावत पळत सुटली आहे आणि ऐश्वर्याने तर तिकडे तमाशा लावलेला आहे. ऐश्वर्या म्हणत असते ती जानकी वहिनी इथे आली होती नानांना भेटायला वेषांतर करून. सारंग म्हणतो काय सांगताय तुम्ही ऐश्वर्या. आता ह्या सुमित्राबाई म्हणतात अरे बाबा ए सौमित्रा, अरे सांग ना काय बोलतीये ही ऐश्वर्या. आता या कटकटीमुळे या अवंतिकाचं डोकं उठलंय बरं का मैत्रिणींनो. आता या आजीबाई तर मस्त मजा घेताय भांडणाची. सौमित्र म्हणत असतो आई तुझा आता माझ्यावरचा विश्वास उडलाय का. आता लगेच या ऐश्वर्या म्हणते तो विश्वास जो आहे ना तो मेला तिकडे लढाईमध्ये. आई जे उत्तर मागताय ना ते द्या ना त्यांना, कशाला उगाच लपवा छप्पी करताय. आता सौमित्र म्हणतो ठीक आहे तर मग सांगतो तर मग जानकी वहिनी या घरात आली नव्हती, विषय संपला असं म्हणून हा सौमित्र आणि अवंतिका त्यांच्या खोलीत निघून जाणार असतात. पण आता ऐश्वर्या टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते अरे वा वा, नाही म्हणजे तुम्ही सांगितलं आणि आम्ही तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. आता ऐश्वर्या बोलत असताना या सौमित्राच्या चेहऱ्यावर असा उजेड दाखवलाय त्यांनी. आता ऐश्वर्या म्हणते बाकीचे तुम्हाला मूर्ख वाटत असतील पण मला नाही या मूर्खात काढायचा प्रयत्न करायचा. सांगून ठेवते मी तुमचं जे खोटं आहे ना ते तुमच्या पद्धतीने कशी बाहेर काढते ना मी, बघाच आता तुम्ही. ऐश्वर्या त्यांच्या शब्दात त्यांनाच अडकवते आणि म्हणते कोर्टात कसं तुम्ही गीतेवर शपथ ठेवता आणि म्हणजे गीतेवर हात ठेवता आणि शपथ घेता ना, खरं खरं सगळं सांगेन म्हणून, तसं त्या जानकी वहिनीची घ्या शपथ आणि सांगा खरं खोटं ती या घरात नानांना भेटायला आली होती की नाही. काय विचारते मी, आली होती की नाही अवंतिका, सांग खरं खरं, घ्या त्या जानकीची शपथ. आता ही ऐश्वर्या जरा फॉर्म मध्ये प्रेक्षकांनो, आणि ती जानकीला अरे तुरे करते आणि ही गोष्ट सौमित्राला अजिबात सहन होत नाही. आता त्यांनी मध्ये मध्ये या जानकीच्या बिचारीचा कळवळीचा थरार दाखवलाय. ऋषिकेश तुम्ही कुठे आहात तुम्ही, असा विचार करत ती रस्त्याने फिरतीये. आणि बरं ती रस्त्याने का फिरतीये ते कळालंच नाही मला. ती बहुतेक त्या ट्रॅव्हल एजन्सीकडे जाते आणि ऋषिकेशला सारखा कॉल करायचा प्रयत्न करते. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या पुन्हा यांना यांच्या शब्दात अडकवत असते. सांगा मी विचारते तुम्हाला काहीतरी, आता का तुमची तोंड शिवली आहेत. बोल ग अवंतिका, तू खरं बोलतेस ना, मी खोटं बोलते ना, सांग सगळ्यांना. आता रायला सायला सारंग तो पण उपदेशाचे डोस भासतो आणि तोही सल्ले द्यायला लागलाय आता तेही सौमित्राला आणि म्हणतो अरे सौमित्र दादा सांग ना, माझी बायको काहीतरी विचारतीये तुला. सौमित्राचं तर टाळकं सरकलंय. कसं ना प्रेक्षकांनो, सगळे येडेच्या येडे आणि हे बिचारे दोघं शहाणे त्यांच्यात अडकले असं झालंय. आता या सुमित्राबाई पण म्हणतात सांग ना सौमित्र, जानकी आली होती की नाही. आजी पण विचारतात सांग ना. सगळेचे सगळे मिळून यांना बावळं करतायत. आता शेवटी हा सौमित्र खूप चिडतो. आता म्हणतो की हो आली होती जानकी वहिनी, इथे आली होती माझी जानकी वहिनी. या घरात वेषांतर करून आली ती, कारण तिला नानांना भेटायचं होतं. मग काय करून घेणार आहात तुम्ही. आता ऐश्वर्या असं बोलल्यानंतर त्या सौमित्रावर धावूनच जाते आणि म्हणते बघा आई बघा, अजून पुन्हा आपल्यालाच धमक्या देताय, चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ऐश्वर्या लगेच म्हणते बघा आई, आधी त्या दोघांनी तुम्हाला वाटेल तसा त्रास दिला, आता हे दोघं तुमच्या मुळावर उठलेत. त्या दोघा दगाबाज माणसांना इथे आणून ठेवलं यांनी. का आणलं त्या जानकीला इथे. ही ऐश्वर्या त्या सौमित्राला जाब विचारत असते. तेव्हा पुन्हा म्हणते ती का आणलं त्या जानकीला इथे. मग सौमित्र म्हणतो जानकी नाव आहे तिचं, जानकी वहिनी म्हणायचं, अरे तुरे नाही करायचं. माझ्या वहिनीचं नाव आदराने घ्यायचं. का आणलं तिला म्हणजे हे घर माझ्या जानकी वहिनीचं पण आहे. आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात अजिबात नाही, तिचं घर नाहीये हे घर माझं आहे. असं बोलल्यानंतर सगळेच्या सगळे या सुमित्राबाईंकडेच बघायला लागतात आणि आजीबाई तर लगेच मान हलवतात. आता कसं उत्तर दिलं सुमित्राने. आणि बिचारी ही जानकी मरमर करते प्रेक्षकांनो. काय बिचाऱ्यांच्या म्हणजे नशिबात आलंय, दुष्काळात 13वा महिना म्हणावं तसं. आता ही ऋषिकेशला सारखा फोन करतेय पण ऋषिकेश काही फोन उचले ना. आता बघा इकडे पुढे हा तमाशा पुन्हा कंटिन्यू केलाय त्यांनी. सुमित्राबाई म्हणत असतात जानकीमुळे नानांची ही अवस्था आहे, विसरला का रे सौमित्र. अरे तू त्या दिवशी इथे नव्हता, त्या दिवशी मी त्या जानकीला एकटीला घराबाहेर काढलं होतं, पण ऋषिकेश ओवी आणि स्वतः घराच्या बाहेर निघून गेला. मग आता हा सौमित्र म्हणतो अगं आई, जसं दिसतं ना तसं नसतं ग, हे कलयुग आहे ग आई, जे तू बघतेस ना ते सगळं चुकीचं आहे. अगं या बाईने तुझ्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात ग, तुला काही दिसतच नाहीये. सौमित्र ऐश्वर्याबद्दल बोलतोय पण तरी या सुमित्राबाईंच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही बाबा.
सौमित्र म्हणतो, अगं आई, हकल या बाईला या घरातून, नाही तर स्मशान करेल ही या घराचे एक दिवस. आता सारंग ओरडतो सौमित्रावर आणि म्हणतो, बस कर दादा, बस कर. उगाचच तोंडाला येईल ते बडबडू नकोस माझ्या बायकोबद्दल. आणि काय रे, माझ्या बायकोच्या मागे का लागतात सगळेजण या घरामध्ये? अरे, त्या जानकी वहिनीने क्लायंटच्या वेशात इथे प्रवेश मिळवला आणि माझ्या ऐश्वर्यावर ओरडताय. आता लगेच सौमित्र म्हणतो, ए बाबा, ए सारंग, तू मध्ये बोलूच नकोस. तुझ्याशी बोलण्यात पॉइंटच नाहीये. या ऐश्वर्याने नाही तुला विकून खाल्लं नाही एक दिवस तर नावाचा सौमित्र नाहीये मी. सारंग आता पुन्हा त्याच्या ओरडतो आणि म्हणतो, दादा, आता तू उगाचच मर्यादा सोडून बोलतोय. आता सौमित्र ओरडत म्हणतो, तू शिकवणार मर्यादा मला? इथे तुझी बायको वाटेल तसा धिंगाणा घालतीये घरात, वाटेल तसा तमाशा करतीये, आणि सारंग, तू मला पायरी शिकवतोयस करे? या घरामध्ये लहानांनी मोठ्यांशी कसं वागावं ना, त्याची पायरी सोडली जातीये, आणि आता मला शहाणपणा शिकवतोयस का सारंग? आता हा पुढे काही बोलणार सौमित्र, तेवढ्यात आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे बस बस करा, अरे किती भांडणार आहात तुम्ही दोघं जण, पुरे करा रे, घराचा तमाशा तमाशा करून ठेवलाय. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी एवढा फास्ट दाखवलाय एपिसोड की तुम्हाला काय सांगू. आता इकडे जानकीचा थरार त्यांनी दाखवलाय. आता जानकी बघा फोनवर सारखी ऋषिकेशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतीये. हा सीन त्यांनी अगदी परत परत दाखवलाय. आता ऋषिकेश मोबाईल बघतो आणि त्याला वाटतं जानकी इतक्या वेळेला कॉल करते म्हणजे काही अडचणीत तर नसेल ना. शेवटी तो त्या माणसाला रिक्वेस्ट करतोच. पण आता बघा पुन्हा इकडे हा थरार दाखवला त्यांनी. सुमित्राबाई म्हणतात, बस करा, काय चाललंय? माझीच पोरं एकमेकांशी काय भांडतात वैऱ्यासारखे? ऐश्वर्यामध्ये बोलत म्हणते, अहो आई, कोणामुळे? या अवंतिका आणि सौमित्र भाऊजीमुळे होते हे सगळं. आता सुमित्राबाई लगेच म्हणतात, अवंतिका, तू पण खोटं बोललीस का ग माझ्याशी? का नाही सांगितलंस मला जानकी बद्दल? अवंतिका म्हणते, आई सॉरी, अहो मी सांगणार होते तुम्हाला सगळं, पण तुम्ही जर सगळं म्हणजे तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही जानकी वहिनीला येऊ दिलं असतं का? ऐश्वर्या म्हणते, ए बाई, बंद कर तुझा हा अभिनय. आधी वाटेल तसं करते, मनाला येईल ते, आणि मग असं दाखवते की तू खूपच मॅच्युअर्ड आहेस म्हणून. कशाला नाटकं करतेस ग? अवंतिका, बस कर आता. ऐश्वर्या बघा कशी मॅन्युप्युलेट करते सुमित्राबाईंना. ती म्हणते, आई, अहो यांचा प्लॅन आहे, त्या दगाबाज जानकीला आणि ऋषिकेश दादाला आपल्या घरात आणायचंय आणि तुम्हाला एकटं पाडायचंय यांना. अवंतिका खूप चिडते आणि म्हणते, ए बस कर ना ग, काय चाललंय ग तुझं बडबड 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 केव्हाची? तोंडाला येईल ते बोलू नको ऐश्वर्या, बस कर आता. आता या अवंतिका बोट बिट दाखवते ना त्या ऐश्वर्याकडे, लगे ऐश्वर्याचा इगो हर्ट होतो बरं का. फार मजा आली आहे प्रेक्षकांनो आजचा भाग बघताना. आता ही अवंतिका म्हणते, जानकी वहिनी फक्त इथे नानांना भेटायला आल्या होत्या आणि तू आईच्या डोक्यात काही बाई भरवू नकोस ऐश्वर्या. आणि इनफॅक्ट नानांनाच जानकी वहिनींना भेटायला बोलवलं होतं, तुझं काय ग मध्ये मध्ये? आता ऐश्वर्या म्हणते, बोट दाखवून बोलू नको माझ्याशी अवंतिका. अवंतिका म्हणते, काय करशील ग तू? काय करशील? मला घराबाहेर काढशील? मारशील का मला? मारशील? चल मार बरं तू, आता बघतेस मी तुझ्याकडे. आता अवंतिकाने लगे कंबर कसलीये, तो पदर कमरेला लावलाय. आता ऐश्वर्या पण लागली बुक्का बिक्का बाहेर काढते आणि म्हणते, अगं तुझी इच्छा आहे ना अवंतिका, चल थोबडावतेस तुला मी आता. आता दोघी चांगल्या हाणामाऱ्या करणार असतात बरं का, जरा बघायला भेटलं असतं आपल्याला. पण मध्येच ही सुमित्राबाई ओरडते आणि म्हणते, काय चाललं माझ्या घरात? बाजूला वा तुम्ही दोघी जणी, काय नुसता तमाशा तमाशा लावलाय? जानकी गेल्यापासून नुसते भांडणं चाललेत माझ्या घरात. ही बाई नुसतं माझं घर करत असते प्रेक्षकांनो. बरं, माझं घर कुठेही घेऊन जाणार आहे का वरती तिचं घर? असो. आता सुमित्राबाई खूप चिडतात आणि म्हणतात, आता ना मला खूप मनस्ताप झालेला आहे तुमच्यामुळे, मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, जा तुम्ही दोघी इथून. अवंतिका म्हणत असते, आई माझं ऐकून तरी घ्या ना. पण सुमित्राबाई म्हणतात, मला काही ऐकायचं नाहीये कोणाचं, जा म्हटलं ना तुम्हाला, चला निघा इथून. आता हे सगळे आपापल्या जागी निघून जातात प्रेक्षकांनो. पण जाता जाता ऐश्वर्या आणि अवंतिका एकमेकींना हुल देतात आणि आजीबाई आहेतच सगळ्या भांडणाचा रस आणि तमाशा इंटरेस्ट घेऊन बघायला. मग आता सगळे आपापल्या खोलीत निघून जातात आणि या सुमित्राबाई बिचाऱ्या खूप अशा म्हणजे टेन्शन मध्ये दाखवल्यात त्यांनी. आता त्या टेन्शन मध्ये तिथेच एकट्या बसतात हॉलमध्ये. आता आजीबाई बघा राहिलं सायलं त्यांच्या डोक्यात काय काय भरवून देतात. कसं ना प्रेक्षकांनो, एवढं कसं या सुमित्राबाई दुसऱ्याच्या डोक्याने चालतात ना, पण मजा आली. आता या आजी त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालं ग सुमित्रा, बरं नाही वाटत आहे का तुला? मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, जानकी आली, नानांना भेटून गेली, मला तर कळलं पण नाही ग. नाही म्हणजे नानांनी तिला भेटायला बोलवलं असेल का खरंच? पण कशासाठी बोलवलं असेल त्यांनी? का बोलवलं असेल? आता या आजीबाई म्हणतात, अगं तू नानासाहेबांना जाऊन विचार ना सुमित्रा. मग आता या सुमित्राबाई जातात नानासाहेबांना विचारायला. पण तिथे पण आता यांची मजा येते. आजचा भाग तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका. आवडला असेल तर लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा.
तर पुढे बघा काय घडलंय ते. आता बिचारा हा ऋषिकेश विचार करतो जानकीशी जरा 2 मिनिटं बोलून घ्यावं, म्हणून तो ट्रक एका बाजूला थांबवतो, तो टेम्पो, आणि त्या माणसाला रिक्वेस्ट करतो, दादा अहो माझी बायको सारखी फोन करते हो, माझ्या घरी माझं एक लहान लेकरू आहे, काही झालं असेल तर, काही प्रॉब्लेम असेल म्हणूनच ती इतका कॉल करते हो, तुम्ही 2 मिनिटं मला मुभा द्याल का बायकोशी बोलायला. मग तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे, लवकर बोल, पण जास्ती वेळ फोनवर राहू नकोस. मग आता ऋषिकेश खाली उतरतो आणि जानकीचा फोन रिसीव्ह करणार असतो. तेवढ्यात हा माणूस लगेच खुणवतो त्याच्या गुंडांना, चला रे आता आपण इथेच त्याच्यावर हमला करूया. आता जानकी फोन म्हणजे रिसीव्ह करतो ऋषिकेश, तेव्हा तिच्या पायाची चप्पल तुटते. म्हणजे किती थरार दाखवला बघा त्यांनी, म्हणजे काही झालं तरी या दोघा नवरा बायकोचं बोलणं त्यांना होऊ द्यायचं नाहीये. आता जानकीची चप्पल तुटते म्हणून ती अशी खाली पडते, म्हणजे असं वागते खाली, आणि त्यामुळे तिच्याकडनं फोन कट होतो आणि नेमका तिकडनं एक गाडीवाला येतो आणि जानकीला टक्कर देतो आणि जानकी खाली पडते. बाबा बाबा बाबा, काय ते टेन्शन आणि काय खिळवून ठेवतात प्रेक्षकांनो हे मालिकेमध्ये आपल्याला. बाप रे बाप, कमाल आहे यांची. आता तो माणूस जानकीवर ओरडतो, काय ग ए बाई, तुला काय माझीच गाडी दिसली का कडमडायला. मग आता जानकीचा फोन खाली पडतो. या सगळ्या धुमीमध्ये ती फोन शोधायला लागते. आता कसा बसा फोन सापडतो, पण तो फोन तुटतो बहुतेक का स्विच ऑफ होतो, असं काहीतरी होऊन जाते गडबड. आता हे गुंड या ऋषिकेशवर हल्ला करतात आणि ऋषिकेश त्या हल्ल्याला परतवून लावतो. म्हणजे ह्या वेळेला ऋषिकेश अलर्ट होतो, पण इतकं सोपं नाहीये ना, खूप मोठं संकट आलंय यांच्यावर. आता ही जानकी तिचं मंगळसूत्र शोधायला लागते, कारण ह्या सगळ्या धुमीमध्ये तिचं मंगळसूत्र कुठेतरी पडलंय. इकडे ऋषिकेशवर ते गुंड जबरदस्त हल्ला करतात, खूप मारतात त्याला, पण ऋषिकेश त्यांचा हल्ला परतवून लावण्यात यशस्वी होतो. पण एक पॉइंट असा येतो की ऋषिकेशवर हे चाकूचा हल्ला करतात, त्यामुळे ऋषिकेश जरा गडबडून जातो. पण तरी सुद्धा ऋषिकेशने अतिशय हिमतीने आणि अतिशय जिगरीने यांचा हमला परतवलाय. प्रेक्षकांनो, एकतर बुद्धी हवी नाहीतर बळ हवं, यापैकी एक जर आपल्याकडे असेल ना तर आपण आयुष्यात बरंच काही करून जातो. तसंच काहीसं झालंय यांच्या बाबतीत. आता त्या गुंडांनी ऋषिकेशला असं धरून ठेवलंय आणि तो जो मेन पिवळ्या शर्टावाला गुंड असतो ना, तो ऋषिकेशला खूप तोंडात मारतो. काय रे, स्वतःला हिरो समजतोस का, असं म्हणून तो ऋषिकेशला सटासट सटासट तोंडात मारत असतो. बरं खरं पाहिलं तर याची ऋषिकेशवर काही दुश्मनी नाही बरं का, उगाच त्या सयाजीरावांच्या सांगण्यामुळे हा ऋषिकेशवर खुन्नस काढतोय. पण आता बघा, हा ऋषिकेश त्याच्यावर झालेला सगळा तो प्रसंग त्याला आठवत राहतो आणि आता अचानक तो सगळ्या गुंडांना तो प्रसंग आठवून असा परतवतो. म्हणजे असं हिरो सारखं एंट्री करत असं त्याने सगळ्यांना असं परतवलंय आणि जानकीला तिकडे तिचं मंगळसूत्र पण सापडलंय. पण आता तेवढ्यात कोणीतरी एक दुष्ट माणूस मागणं त्याला जोरात मारतो त्या गुंडांपैकी आणि ऋषिकेश तिथेच घायाळ होतो आणि बेशुद्ध पडतो. तर आता हे सगळे गुंड त्याच्यावर हसत असतात, पण जरा सेकंद ऋषिकेश बेशुद्ध झालाय असं त्यांना वाटतं न वाटतं, तेवढ्यातच हा ऋषिकेश जोरात डरकाळी फोडतो आणि हे सगळे गुंड ऋषिकेशला घाबरतात. आता या बाईची बघा कशी धांदल उडाली आहे. सुमित्राबाई आल्या नानांना जबाब विचारायला की तुम्ही या जानकीला कशाला बोलवलं होतं. त्या डायरेक्ट विचारतात, काय हो आता तुम्हाला जानकी भेटली होती ना, तुम्ही तिला बोलवलं होतं का भेटायला. मग नाना हा करतात. मग या सुमित्राबाई म्हणतात, कशाला बोलवलं, कशासाठी बोलवलं, घरातले सगळेजण काही ना काही माझ्यापासून लपवत आहे, तुम्ही तरी कशाला लपवता माझ्यापासून, असं काय राहिलं होतं तुमच्याकडे खोटारड्या जानकीकडे जे तुम्ही मला सांगू शकला नाहीत. आता नानांना बोलायचं असतं पण त्यांना कुठे बोलता येतं, ते राग राग बघत असतात सुमित्राबाईंकडे. आता सुमित्राबाई म्हणतात, काय झालं, का राग राग बघताय माझ्याकडे, काय चूक झाली माझ्याकडनं. अहो ज्या जानकीने इतका तुमचा विश्वासघात केला तिला तुम्ही भेटायला बोलवलं, तेही तुमच्या खोलीत आपल्या घरात, का का केलं तसं, माझ्यापासून लपवली तुम्ही ही गोष्ट. अहो डोळ्यामध्ये तेल घालून मी तुमची सेवा करते दिवस रात्र, तुमची काळजी घेते आणि तुम्ही माझ्यापासूनच हे सगळं लपवता का हो. आजवर मी तुमच्यासाठी, घरासाठी, सगळ्यांसाठी किती झटत आले, मी सगळ्यांना जीव लावला, सगळ्यांची काळजी घेतली, काय फळ मिळालं मला. आता हे नाना पुन्हा आरडाओरडा करत असतात त्या सुमित्राबाईवर, पण या सुमित्राबाईंच्या तोंडाचा पट्टा चालूच आहे. त्या म्हणतात, त्या जानकीला लेकीसारखं जपलं मी, ऋषिकेशला तळ हाताच्या फोडासारखं जपलं मी आणि त्यांनी काय केलं, जिवंतपणीच माझं श्राद्ध घातलं, दाखवलंच त्यांनी शेवटी सावत्रपणा. पण नाना पुन्हा हे करत असतात. आता त्या लगेच काय म्हणता बघा नानांना, त्या नाना असे बुक्के मारत असतात गादीवर. मग त्या सुमित्राबाई म्हणतात, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. आजीबाई फार घाबरल्यावर का आता नानांचा अवतार बघून. आता ते नाना तर काही बोलतच नाही आणि ह्या आपलं शांत व्हा शांत व्हा करत असतात. आता सुमित्राबाई म्हणतात, आई तू तरी समजव ना यांना. आजीबाई म्हणतात, नाही बाई, मला मारलं बिरलं म्हणजे
बापरे तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडं, आजारपणात नुसत्या शरीरावर नाही तर मेंदूवर सुद्धा परिणाम होत असतो. नाना आता आजीला पाहून म्हणत असतात निघा इथून निघा इथून. पण आता या सुमित्राबाई म्हणतात काहीच्या काही बोलू नकोस. आजीबाई म्हणत असतात तू चल बाई माझ्या बरोबर, नानांना शांत बसू दे, त्यांना बरं वाटल, तू चल माझ्या बरोबर चल. आणि घेऊन जातात सुमित्राबाईंना तिथून. मग आता इकडे या जानकीला तिचं मंगळसूत्र बिचारीला सापडतं एकदाच. पण काय बाई फजिती दाखवली आहे बघा ना प्रेक्षकांनो. जानकीने निदान त्या सौमित्राला तरी सांगायचं, पण आता ती तिथेच रडत बसली आहे. इकडे ऋषिकेशला मारहाण करतायत, त्याला दोरीने बांधून टाकतायत, त्याला किडनॅप केलंय या गुंडांनी. हे सगळं करून यांना तरी काय मिळणार आहे बरं प्रेक्षकांनो? काय दाखवतात मालिकेमध्ये? नाही पण चांगल्या लोकांना त्रास होतो हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. आहे अतिरेक मालिकेमध्ये, पण खरंच चांगल्या लोकांच्या भोवती त्रास असतो हे तितकंच खरं आहे. आता बघा या आजीबाई त्या सुमित्राबाईंना कसं मॅन्युप्युलेट करतात. सुमित्राबाई म्हणतात बघ ना आई, मला शेवटी कळलंच नाही नानांनी जानकीला भेटायला का बोलव, आणि नानांना बोलायचं तरी काय होतं एवढं जानकीशी. शी बाई मला काही कळलंच नाही ग आई. आता आजीबाई म्हणतात अगं सुमित्रा, पाहिलं का तू, जानकीचं पाऊल या घरात पडलं आणि वादावादी आणि भांडणं सुरू झाले. लगेच सुमित्राबाई म्हणतात हो ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग आई. अगं पण माझं काही चुकतंय का? मग आता या आजीबाई म्हणतात नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही सुमित्रा, पण तू जर माणसं ओळखली नाहीस ना तर मात्र चुकशील. आता या सुमित्राबाई म्हणतात म्हणजे? आता आजीबाई म्हणतात अगं सौमित्र आणि अवंतिका हे जानकीच्या बाजूने आहेत, कळतंय का तुला? सारंग आणि ऐश्वर्या या घराला धरून आहेत. सुमित्रा लक्षात येतंय का तुझ्या? लक्षात ठेव, त्या दोघांचाच विचार कर तू, त्यांच्या बाजूने उभी राहा तू. पाहिलं का लोक कसे घर फोडत असतात. आता आजीबाई म्हणतात नाही नाही तू सध्या बोलू नकोस काही, तू माझं ऐक. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेत. तुझ्या सुकलेल्या प्रेमाला ओलावा देणारी ही 2च माणसं, सारंग आणि ऐश्वर्या. तू त्यांचा विचार कर, ते दोघं तुझ्याशी एकनिष्ठ आहेत, कळलं का? आणि या सुमित्राबाई आपल्या दुसऱ्याच्या डोक्यानं चालणारी बाई ही, हिच्या लक्षात येतं की हो हो आई सांगते तेच खरं आहे. पण आता बाबा 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 प्रेक्षकांनो पुढचा थरार पाहिला मी तर मला तर बाई रडूच आलं. काय दाखवलंय प्रेक्षकांनो बघा ना तमाशा. आता इकडे ही जानकी वेड्यापिशासारखी त्या ऋषिकेशला सापडतीये आणि देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या ऋषिकेशला सांभाळ देवा, किती परीक्षा बघणार आहेस तू आमची. आता ही बिचारी ओवी आली आहे आणि ती विचार करते कोणीच नाहीये घरात, सगळे कुठे गेले, बाबा पण घरात नाहीये. आणि आता तिला भूक लागलेली असते बिचाऱ्या लेकराला. आता ती विचार करते घरामध्ये तो कपकेक आहे ना तो खाते मी. आता जानकी बिचारी तो फेकून द्यायला विसरली आणि त्या कपकेकची एक्सपायरी डेट कधीची निघून गेली आहे. जानकीने तो ओवीने तो केक खाल्ला आणि आता तिला विषबाधा झाली आहे असं त्यांनी दाखवलं. आता जेव्हा ही जानकी घरी येते तेव्हा तिला कळतं ओवीला त्रास होतोय, ओवीचं पोट दुखायला लागतं, तिच्या नाकातनं रक्तबिक्त यायला लागतं. जानकी तशीच तिला धरते गाठीशी आणि डॉक्टरांकडे नेत असते. जवळ पैसे नसल्यामुळे हाल सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, या संकट काळामध्ये जानकीची मदत करायला कोणी समोर येईल का? नक्की मला कमेंट करून कळवा. पण असे हाल बघवत नाही बाबा यांचे. आणि प्रेक्षकांनो यावेळेला जानकीने खरं तर सौमित्र अवंतिकाची मदत घ्यायला हवी होती असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आणि माझा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.